हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण निघालेलो आहोत आपल्या ताडोबा ट्रिपला. ही ट्रिप असेल ताडोबा ते उमरेड ते पेंच, पण पेंच ओन्ली महाराष्ट्र साईड, मध्य प्रदेशला नाही जाणार आहोत आपण. ताडोबामधील आपण 2 गेट करणार आहोत. एक उमरेडमधला आपण गेट करू, उमरेड खरांडला, आणि तिसरं म्हणजे पेंचमधला आपण सिल्लारी आणि मोगर कासा करू. एक्साइटमेंट ह्या गोष्टीची आहे की मोगर कासाला आपण ब्लॅक पॅन्थर मिळतोय का त्याला ट्रॅक करणार आहोत. हे झाली एक साईड. दुसरी साईड, यावेळेला आपण मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा शेवटचा जो टप्पा ओपन झालेला आहे तो घेणार आहोत. त्याची एक वेगळीच एक्साइटमेंट आहे, कारण का शहापूर ओलांडल्यानंतर जो सिनिक व्ह्यू चालू होतो तो खरंच बघण्यासारखा आहे. मग तो सगळ्यात लॉंगेस्ट टनेल असेल किंवा ब्रिजेस असतील. तर चला, तर मग आता आपण डायरेक्टली भेटूया मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर. दुपारचे 2 वाजलेले आहेत, आपण निघालो आहेत. अरायवल टाइम चिमूरचा आपल्याला दाखवत आहे रात्रीचा 1:30. आत्ता आपण जस्ट ठाणा क्रॉस करत आहोत. आपण राहणार आहोत आज रात्री चिमूरमध्ये, कारण का उद्या सकाळचा आपली पहिली सफारी आहे, ती आहे मदनापूर गेटमधून. इथं अरायवल टाइम 1:30चा दाखवतोय, पण त्याच्यात आपले हॉल्ट पण होणार आहेत. बघूया आता आपण कधी पोहोचतोय. लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न असेलच, कमीत कमी हॉल्ट घेऊन, पण सगळं ट्रॅफिकवर अवलंबून आहे. हां, एकदा समृद्धी लागला ना की मग टेन्शन नाही आहे, पण समृद्धीला पोचेपर्यंत अजून किती वेळ जातोय ते बघावं लागेल. ट्रॅफिक भरपूर आहे, अर्धा तास झाला निघून. आत्ताशी आपण खारेगावच पार केलेलं आहे. रस्त्याची कामं चालू असल्यामुळे समृद्धी येईपर्यंत मला वाटतं आणखी 1-1.5 तास जाईल. खूप ट्रॅफिक आहे, 40चा स्पीड आहे. एकदा का समृद्धीचा तो राईट टर्न आला की सुसाट. असे मध्ये मध्ये कंटेनर पण बंद पडलेले असल्यामुळे वेळ जातो उगीच. हे बघा, रोडची कामं चालू आहेत. थोड्या धीम्या गतीने चालू आहेत, पण चालू आहेत. रोड तर पटकन होतील. आपल्याला टेन्शन आहेत ते ब्रिजेसचे इथे बॉटलनेक होणारच होणार आहे. रोड होऊन जातील. काम चालू असल्यामुळे प्रचंड धूळ उडते आहे. या ट्रॅफिक जाममुळे आमचा अरायवल टाइम हा वाढतोय. मित्रांनो, समोरच्या साईडला ट्रॅफिक बघू शकता. एक ट्रक बिघडल्यामुळे रांगा लागल्यात. एक ट्रक फक्त बिघडलेला, आणि बघू शकता
काय अवस्था झाली ट्रॅफिकची एका ट्रकमुळे. 3-4 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. काही लोक रॉंग साईडनी पण येत आहेत. बघा कशी रॉंग साईड येतात. पूर्ण हायवे मोकळा आहे तरी बिंदास रॉंग साईड गाडी घालतात. एक तास होत आलाय, अजून समृद्धीचा राईड काही येत नाहीये. थोडं ट्रॅफिक मधून सुटलो आहोत आपण आता. स्पीड घेता आलाय पण अशी बायफर्केशन असल्यामुळे बायफर्केशन नाही, डायव्हर्शन असल्यामुळे परत थोडा स्पीड कमी होतोय आपला. बघितलं हे बघा कसे रॉंग साईड येतात सगळे, त्यामुळे जरा सांभाळूनच. हॉटेल सुरू झालेले आहेत आणि आता आपला समृद्धीचा राईट टर्न जवळ येत चाललाय. मेन हायवे आणि त्याच्या बाजूला सर्व्हिस रोड, त्यामुळे धाब्यांवर कोणाला जायचं असेल तर सर्व्हिस रोडला आधीच वळून घ्या किंवा मग पुढे जाऊन तुम्हाला यू टर्न मारूनच या सगळ्या धाब्यांकडे जाता येईल. आता सर्व्हिस रोड वेगळा केलेला आहे लेफ्ट साईडला. पूर्ण ट्रॅफिक झालेलं आहे. प्रचंड प्रमाणावर कामं चालू आहेत आणि पुढे सगळं पॅक आहे. वर्षानुवर्षे या ब्रिजची कामं चालू आहेत. बघा ट्रॅफिक बघा केवढं आहे. 1 तास होऊन गेला. लंच ब्रेक होता. बरोबर समृद्धीपासून 1-2 किलोमीटरवर आपण लंचसाठी थांबलेलो. 1 तास गेलेला आहे. 3 वाजून गेलेत. कारण का एकदा समृद्धी लागल्यावर जेवणाचे किंवा खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होतात. हा माझा आधीचा अनुभव आहे. म्हणून समृद्धी लागायच्या आधीच आम्ही जेवून घेतलं. लंच झालेलं आहे. चला तर मग भेटूया आता समृद्धीवर. स्वस्तिक धाब्यापासून हार्डली 2 मिनिटावर आहे समृद्धीचा राईट टर्न. स्वस्तिकच्या पुढे हा करिश्मा धाबा आहे. करिश्मा धाब्यापासून हार्डली 2 मिनिटावर आहे समृद्धीचा राईट टर्न.
ह्याचप्रमाणे आपण जातोय समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याला, जो आत्ताच ओपन झालाय. बघू शकता नागपूर वाया समृद्धी महामार्ग. असे रॉंग साईड येणारे ट्रक पण असतात, तर जरा जपून. तर समृद्धी लागला म्हणून जोशमध्ये याल. अजून हा समृद्धी नाही आहे, हा मुंबई दिल्ली महामार्गचं स्टार्टिंग आहे. पुढून आपल्याला समृद्धीचा टर्न येतो लेफ्ट साईडला. लाईट सगळे सोलारवर लावलेले आहेत, सोलार लाईट्स आहेत. सध्या तरी हे जे वेअरहाऊस आहेत ना, यांना या हायवेवरूनच जायला लागतंय, कारण का त्यांना कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे खूपसे ट्रक्स किंवा टू व्हीलर्स उलट्या बाजूनी येतात, तर त्याचं जरा लक्ष ठेवा. हा एकदा फ्लायओव्हर झाला तो प्रॉब्लेम येणार नाही. ट्रक्सला 80, बसेस 100, कार्सला 120. खूपसे वेअरहाऊस तोडायला घेतलेले आहेत. ट्रॅफिक बऱ्यापैकी आहे. ट्रॅफिक इन द सेन्स गाड्या भरपूर दिसत आहेत. कदाचित ह्या सगळ्या नाशिकच्या पण असू शकतील. एक ते इगतपुरीला बाहेर पडतील समृद्धीवरून, किंवा मग नाशिकचं एक्झिट आहे ना, जरा नाशिकच्या पुढे जाऊ नये. नाशिकच्या अलीकडे एक्झिट नाही आहे, ते पुढे जाऊन परत मागे यावं लागतं. लाईट सोलारवर दिलेले आहेत. हा बघा, नागपूर नाशिक 500. पुढून आपल्याला लेफ्टला घ्यायचंय. 500 मीटरवर हा आपल्याला लेफ्टला जायचं आहे. इथून लेफ्ट घेऊन गेलोत ना की समृद्धी लागतो. पुढे जो ब्रिज दिसतोय ना, त्याच्या जरा पुढे गेलत ना की लेफ्ट साईडला ज्या वॉल्स आहेत त्याच्यावर सुरेख पेंटिंग केलेलं आहे. ते मी तर तुम्हाला दाखवीनच. हा जो राईट साईडला ब्रिज दिसतोय ना, ज्याच्यावर पेंटिंग केलंय, तो येतानाच आहे. हाय बघा काय पेंटिंग्स केलेत बघा. आणि इथे बघा, हा जो ब्रिज आहे ना, हा एंड ऑफ समृद्धी हायवे. हा येतानाच आहे. बऱ्याच ठिकाणी असे पेंटिंग्स दिसत आहेत. तर याच प्रकारे
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग याचा पहिला टोल आलेला आहे. भव्य असा टोल बनवलेला आहे, टोल नाका. वा, छान. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. प्रचंड भव्य असा हा महामार्ग आहे. मित्रांनो, गुगल मॅप्समध्ये मी 2 दिवसापूर्वी बघितलं ना, तर समृद्धी महामार्गचा हा जो शेवटचा टप्पा आहे तो दिसत होता. पण जर तुम्ही मॅपल्सवर बघाल तर मॅपल्सला कळतच नाही आपण कुठे चाललो. मॅपल्स हा आपला इंडियाचा गुगल मॅप आहे, पण थोडं मागे आहे असं मला वाटतंय. अजून तिथे अपडेट झालेलं नाहीये. हे बघा, मॅपल्समध्ये दिसतच नाहीये. इगतपुरी नंतर कदाचित दिसेल. बघा, हा महामार्ग नवीन आहे, असं काही पडू शकतं, जरा जपून चालवा. अगदीच गाड्या दिसल्या नाहीत म्हणून पळवाल, जरा नीट लक्ष ठेवून. काही समोर येऊ शकतं. एक पहिला टनल आलेला आहे. पाऊस पडल्यामुळे सगळं हिरवंगार झालेलं आहे. शेवटच्या टप्प्यातला पहिला टनल लागलेला आपल्याला. पण ह्याच्यापेक्षा आहे ना, आपल्याला तो वायाडक्ट बघायचा आहे. खूप उंच आहे. टनल मध्ये आहे ना, हा एक छोटासाच टनल आहे. टनल मध्ये स्पीड लिमिट 100 आहे. चार किलोमीटरवर शहापूर एक्झिट आहे. समृद्धी हायवेवरचा सगळ्यात उंच वायाडक्ट आपण बघू शकता, येतोय समोरच. या सगळ्यात उंच वायाडक्टवरून आपण जाणार आहोत. वायाडक्ट संपल्या संपल्या टनल सुरू होतो. असं बोललं जातं की हेच वायाडक्ट खूप चॅलेंजिंग होतं, आणि त्याचमुळे हा शेवटचा टप्पा उघडण्यास एवढा विलंब होत होता. वायाडक्ट संपता हा टनल येतो. टनलवर पण खूप सुंदर असं पेंटिंग केलेलं दिसतंय.
सरळांबे टनल. शहापूरवरून आपण पुढे आत गेलो ना तर आतमध्ये एक सरळांबा गाव येतं. त्या गावाच्या नावाने हा टनल दिलेला आहे, सरळांबे टनल. सरळांबे बोगदा. बोगद्याच्या आत पण पेंटिंग केलेलं आहे दोन्ही बाजूनी. समृद्धीवर मस्त असं पेंटिंग केलेलं दिसेल. अजून एक वायाडक्ट आहे. हा वायाडक्ट संपल्या टनेल येतो. टनल आलाय. मस्त असं पेंटिंग केलेलं आहे टनलला. ड्राईव्ह सेफली, फॉलो स्पीड लिमिट. टनल चार्ट 100चा स्पीड लिमिट आहे. तर असा हा अजून एक वायाडक्ट आहे. वायाडक्टवरून तुम्ही बघू शकता खाली किती खोल दरी आहे ती. बघा वायाडक्ट किती उंच आहे. अजून एक छोटासा असा टनल ज्याच्यावर वारली पेंटिंग केलेलं आहे. वा, छान. मित्रांनो, समृद्धी सुरू झाल्यापासून ते इगतपुरी येईपर्यंत खरंच सिनिक व्ह्यू आहे, बघण्यासारखं आहे. आजूबाजूला दरी आहे, डोंगर आहेत. पाऊस पडल्यामुळे सगळे हिरवेगार झालेले आहेत डोंगर. एकदम सिनिक व्ह्यू आहे. हा परत एक वायाडक्ट आहे आणि वायाडक्ट नंतर डायरेक्ट आपल्याला टनल येतोय. इगतपुरी बोगदा लागलेला आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात लॉंगेस्ट टनल आहे सध्या तरी. एकदा का मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा मिसिंग लिंक ओपन झाल्यावर तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा टनल असेल. ह्या लॉंगेस्ट टनलमध्ये सेफ्टीचं पूर्ण व्यवस्था केलेली आहे. हा बघा, एक्झिट पण दिलेले आहेत मध्ये मध्ये, जेणेकरून इमर्जन्सीमध्ये तुम्ही साईडच्या टनलमध्ये पण जाऊ शकता. हे असे एक्झिट दिलेले आहेत साईडच्या टनलला, मध्ये मध्ये आहेत ना, इंटरलिंक केलेले आहेत. परत वरच्या बाजूला आहे ना, कॅमेरामध्ये कितपत दिसते माहिती नाही आहे, पण सगळे स्प्रिंकलर्स लावले आहेत. टेम्परेचर 50 नाही 60च्या वरती गेल्यावर आपोआप हे सगळे स्प्रिंकलर्स चालू होणार. असे सगळे वरती स्प्रिंकलर्स लावलेले आहेत पाण्याची. सेफ्टीचं पूर्ण व्यवस्था केली आहे. SOS पण आहेत, तुम्हाला फोन करायचा असेल इमर्जन्सीमध्ये तर. सेफ्टीच्या दृष्टिकोनाने पुरेपूर त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि आपल्याला वाटतंय पण हा सगळा टनल आता आपण चढतोय, इन द सेन्स घाट ह्या टनलमध्येच आहे असं तुम्ही समजा. असा लांबच्या लांब टनल संपत आलेला आहे. प्रचंड असा मोठा टनल आहे, 8 ते 9 किलोमीटरचा. टनलच्या एक्झिटला असं वाटतं जसं बाहेर पाऊस पडतोय.
इगतपुरीचं एक्झिट. टनल संपल्या लगेच आहे. हे बघा मस्त पेंटिंग केलेले आहेत. इगतपुरीची एंट्री. इगतपुरीवरून यायचं असेल तर मित्रांनो, इगतपुरीला आपण आलेलो आहे. आता आपण डायरेक्ट चिमूरला भेटूया. व्हिडिओ मोठा होत चाललाय आणि माझ्या मागच्या व्लॉग्समध्ये इगतपुरी ते नागपूर आपण कव्हर केलेलं आहे, समृद्धी महामार्ग. आपण आता डायरेक्ट चिमूरला भेटूया. बघूया रात्री किती वाजता आहेत, नाही तर हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. धन्यवाद मित्रांनो. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. चिमूर आता आम्हाला फक्त 40 किलोमीटर राहिलेले. फक्त रोड खराब असल्यामुळे चिकार वेळ लागणार आहे आपल्याला जायला. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं, जेव्हा आम्ही पेंच किंवा सतपुरा मध्य प्रदेशमध्ये करायला गेलेलो, 1 नंबर रोड होते. आपले महाराष्ट्रातले इंटरनल रोड तुम्ही बघू शकता. समृद्धी एक्सप्रेसवे सोडल्यानंतर चंद्रपूरच्या साईडला लागलेलो आहोत. इंटरनल रोडची अवस्था बघा, रोड राहिलेलाच नाहीये. या स्पीडनी कधी पोहोचू आपण चिमूरला? रोडची अवस्था बघा.